आता बघा, काल आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या, विविध समिती, विविध अर्थशास्त्रज्ञ यांनी दिलेल्या व्याख्या आज आपण स्पष्ट करणार आहोत. पहिली व्याख्या आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. भारताची राष्ट्रीय उत्पन्न समिती. प्राध्यापक P.C. महालनोबिस, प्राध्यापक P.C. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राध्यापक D.R. गाडगीळ, हे D.R. गाडगीळ आपले महाराष्ट्रीयन आहेत, आणि डॉक्टर V.K.R.V. राव, प्राध्यापक D.R. गाडगीळ व डॉक्टर V.K.R.V. राव हे सभासद होते. पुस्तकात त्यांची चित्र पण दिलेली, P.C. महालनोबिस, V.K.R.V. राव आणि D.R. गाडगीळ. महालनोबिस, राव आणि गाडगीळ हे तीन महत्त्वाचे सदस्य राष्ट्रीय उत्पन्न समितीत त्यावेळेस काम करत होते. या समितीनं राष्ट्रीय उत्पन्नाची केलेली व्याख्या याप्रमाणे: राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. पुन्हा व्याख्या ऐका. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. आता बघा, ही व्याख्या असं सांगते: नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात, हा विशिष्ट कालखंड वा काळ साधारणतः एक आर्थिक वर्ष साठी असतो. आता एक आर्थिक वर्ष, काल मी सांगितलं की आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलला आणि संपते 31 मार्चला. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात देशामध्ये निर्माण करण्यात आलेल्या, म्हणजे तयार करण्यात आलेल्या, उत्पादन करण्यात आलेल्या वस्तू सेवांचे, समजा शेतमाल असेल, अन्नधान्य असेल, पालेभाज्या असतील, कारखान्यातील औद्योगिक वस्तू, फ्रीज, मशिनरी वगैरे असतील, इतर डॉक्टर सेवा, वकील सेवा किंवा इतर प्रकारच्या सेवा, म्हणजे असं वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता, हे डबल मोजणी करायची नाही, दोनदा मोजणी करायची नाही, एकदाच मोजणी करायची, दुहेरी मोजणी होऊ न देता केलेलं मापन. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात देशामध्ये तयार झालेल्या वस्तू व सेवांची डबल मोजणी, दुहेरी मोजणी, दोनदा मोजणी न करता केलेलं मोजमाप म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. आता इकडे दुहेरी मोजणी म्हणजे काय? समजा साखर आहे, साखर ही पक्की पूर्ण तयार झालेली वस्तू आहे. साखर हा पक्का माल आहे. साखर तयार करण्यासाठी काय लागतो? कच्चा माल, ऊस. मग साखरेच्या किमतीमध्ये ऊसाचं मूल्य, कारखान्याची मजुरी, कामगारांची मजुरी, वीज बिल, हे सर्व साखरेच्या किमतीत आलेलं आहे. मग राष्ट्रीय उत्पन्नात फक्त साखरच मोजायची, साखरेचीच किंमत मोजायची, ऊसाची किंमत, कारखान्याची किंमत मोजायची नाही, कारण ऑलरेडी साखरेच्या किमतीत ते आलेले, म्हणून एकदाच मोजणी करायची, दोनदा मोजणी करायची नाही. दुसरं उदाहरण कापडाचं घेता येईल. कापड तयार करण्यासाठी कापूस लागतो. कापडाच्या किमतीत कापसाची किंमत ऑलरेडी आलेली आहे, म्हणून फक्त कापडाचीच किंमत मोजायची, कापसाची किंमत मोजायची नाही.
याप्रमाणे दुहेरी मोजणी होऊ न देता केलेलं मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. अत्यंत सोपी आणि साधी सरळ व्याख्या आहे. पुन्हा व्याख्या ऐका. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट काळात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू सेवांचे दुहेरी मोजणी, दोनदा मोजणी होऊ न देता, हा न शब्द महत्त्वाचा येतं, दुहेरी मोजणी होऊ न देता केलेलं मापन होय. आता तुम्हाला अवघड असेल, दुहेरी मोजणी न करताल्या, दुहेरी मोजणी होऊ न देता दुहेरी मोजणी न करता केलेलं मापन होय. दुसरी व्याख्या. प्राध्यापक ए सी पिगू, प्राध्यापक पिगू, ए सी नाही लक्षात राहिलं, प्राध्यापक पिगू, त्यांची व्याख्या बघा पिगूंची. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. पुन्हा ऐका. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद किंवा मोजणी करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. काय समाजाच्या म्हणजे देशाच्या, राष्ट्राच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची, वस्तुनिष्ठ उत्पन्न म्हणजे काय की तयार केलेल्या वस्तू आणि सेवा, तयार केलेल्या वस्तू आणि सेवा, ज्या तयार केलेल्या वस्तू आणि सेवा हे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात आणि त्यांची किंमत पैशात मोजलेली, त्या वस्तू सेवांचे व्यवहार पैशामध्ये होतात किंवा झाले अशाच भागाची मोजदाद म्हणजे मोजणी करता येते. थोडक्यात काय, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या म्हणजे वस्तूच्या स्वरूपातील उत्पन्नाच्या ज्या पार्टची, ज्या भागाची पैशात मोजणी करता येते, पैशात मोजदाद करता येते म्हणजे काय, पैशात मोजणी करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम होय. पुन्हा ऐका व्याख्या. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या किंवा वस्तूच्या स्वरूपातील उत्पन्नाच्या ज्या पार्टची, भागाची पैशात मोजणी करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. थोडक्यात काय, समजा एखाद्या शेतकऱ्याने 25 पोते तांदूळ पिकवला, तर 25 पोत्यातले त्याने 2 पोते घरी खाण्यासाठी ठेवले आणि 23 पोते बाजारात विकले. तर 23 पोते जे बाजारात विकले त्या 23 पोते तांदळाचाच संबंध पैशाशी आला, तेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना त्या 23 पोते तांदळाचीच किंमत मोजायची. घरी जे 2 पोते त्यांनी खाल्ले त्याची मोजदाद पैशात झाली का, नाही, मग ते घरी ठेवलेले, खायला ठेवलेले 2 पोते राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचे नाही. तुमच्या आता हे लक्षात आलं असेल. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जातो. म्हणजे समजा आपला भारत काही वस्तूंची निर्यात करतो, काही वस्तू सेवा दुसऱ्या देशाला विकतो, मग दुसऱ्या देशाकडून आपला पैसा येतो, त्याला म्हणायचं निव्वळ विदेशी उत्पन्न, नेट फॉरेन इन्कम, निव्वळ विदेशी उत्पन्न. मग दुसऱ्या देशाकडून मिळालेल्या उत्पन्नाचा, पैशाचा समावेश आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात करायचा. कारण आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात तेवढ्या पैशाची काय पडली, भर पडली, म्हणून निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा असं प्राध्यापक पिगूंनी सांगितलेलं आहे. तिसरी व्याख्या. प्राध्यापक आयर्विंग फिशर. आता आयर्विंग नाही लक्षात राहिलं चालेल, परंतु फिशर लक्षात राहिलं पाहिजे. प्राध्यापक आयर्विंग फिशर. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. पुन्हा व्याख्या आहे का. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या काळात राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. थोडक्यात प्राध्यापक फिशर काय म्हणतात,
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या काळात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष भारतात मानलं जातं. 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या काळात राष्ट्राच्या म्हणजे देशाच्या निव्वळ उत्पादनापैकी ज्या काही शेतमालाच्या वस्तू, औद्योगिक वस्तू, सेवा आपण तयार केल्या, त्या तयार केलेल्या प्रोडक्शनपैकी, वस्तुसेवांपैकी, उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो. आता प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट, उपभोग म्हणजे वस्तुसेवांचा वापर करणं, वस्तुसेवांचा उपयोग करणं म्हणजे उपभोग घेणं. म्हणजे ज्या वस्तुसेवा आपण प्रत्यक्ष जीवन जगण्यासाठी व्यवहारात वापरल्या तेवढ्याच वस्तुसेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा. ज्या वस्तुसेवा आपण प्रत्यक्षपणे यूज केल्या, उपयोगात आणल्या, वापर केल्या, उपभोग केला तेवढ्याच वस्तूंचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा, असं प्राध्यापक फिशर यांची व्याख्या सांगते. थोडक्यात काय बघा, राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या, पिगूंची व्याख्या, फिशरची व्याख्या थोड्याफार किरकोळ फरक आहे, परंतु उद्देश एकच आहे. तो एकच उद्देश काय की 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या काळात देशात तयार झालेल्या वस्तू व सेवांचे पैशातील मूल्य वा पैशातील किंमत म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणजे आपल्याला एक जनरल व्याख्या कशी तयार करता येईल की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात, कंसात लिहायचं 1 एप्रिल ते 31 मार्च कंस पूर्ण, या काळात देशात तयार झालेल्या, उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे बाजार किमतीनुसार किंवा चालू किमतीनुसार पैशातील मूल्य, बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. फक्त फिशर यांची व्याख्या काय सांगते, तिथं पैशाचा उल्लेख त्यांनी केला नाही, परंतु इनडायरेक्टली तिथं पैशाचा उल्लेख आहे, एवढंच त्यांनी शब्दशः तो उल्लेख केलेला नाही. फिशरची व्याख्या ही मनुष्याच्या उपभोगावर आधारित आहे. पिगूंची व्याख्या ही पैशातील किमतीवर आधारित आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या ही वस्तू व सेवांची दुहेरी मोजणी करायची नाही, एकेरीच मोजणी करायची यावर आधारित आहे. परीक्षेला या तीनपैकी कुठलीही एक व्याख्या लिहिली तरी चालते. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य स्थूल आर्थिक संकल्पना. स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. बघा, आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र बघितलं. सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकाचा, एका घटकाचा स्पेशल अभ्यास करते, तर स्थूल अर्थशास्त्र हे अनेक घटकांचा, टोटल घटकांचा, एकूण घटकांचा अभ्यास करते. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्राचे उत्पन्न. राष्ट्र हे एका व्यक्तीचं वैयक्तिक असतं का? नाही. तर राष्ट्रामध्ये अनेक व्यक्ती, अनेक शेतकरी, अनेक व्यापारी, अनेक उद्योजक असतात. म्हणून एकूण राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना केवळ एका व्यक्तीशी, एका कुटुंबाशी संबंधित नाही, तर राष्ट्रीय उत्पन्न हे संपूर्ण इकॉनॉमीतील, संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेतील उत्पन्न दाखवते. हे सर्व कुटुंबांचं, सर्व व्यक्तींचं, सर्व उद्योजकांचं, व्यापाऱ्यांचं उत्पन्न दाखवते. म्हणून ती स्थूल अर्थशास्त्रातील स्थूल आर्थिक संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. दुहेरी गणना टाळण्यासाठी
फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. बघा, राष्ट्रीय उत्पन्नात शेवटी तयार झालेली फायनल गुड्स, अंतिम वस्तू सेवाचीच मूल्य किंमत मोजलं जातं. आता इथं 2 प्रकार दिले बघा. अंतिम वस्तू म्हणजे काय? शेवटी तयार झालेला पक्का माल, शेवटी तयार झालेली पूर्ण वस्तू. आणि अर्धसिद्ध वस्तू म्हणजे काय? म्हणजे कच्चा माल किंवा त्या पक्क्या मालाचे पार्ट्स अजून पूर्ण तयार वस्तू झालेली नाही. अर्धसिद्ध वस्तू म्हणजे कच्चा माल. जसं मी मगाशी कापडाचं उदाहरण दिलं होतं. कापड तयार करण्यासाठी कापड ही काय आहे? अंतिम वस्तू, पूर्ण पक्का माल, पूर्ण तयार वस्तू. कापडाचंच मूल्य किंमत राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं. कापडासाठी लागणारा अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्चा माल कापूस याची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची नाही, कारण कापडाच्या किमतीत कापसाचं मूल्य, कापसाची किंमत धरलेली आहे. साखरेचं उदाहरण बघा. साखर ही अंतिम वस्तू, पूर्ण पक्का माल आहे, तिची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात मोजायची. पण साखरेसाठी लागणारा अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्चा माल ऊसाची किंमत त्यात मोजायची नाही. ऊसाची किंमत राष्ट्रीय उत्पन्नात पकडायची नाही, कारण साखरेच्या किमतीत ऊसाचं मूल्य, ऊसाची किंमत मोजलेली. म्हणून डबल मोजणी, दोनदा मोजणी टाळण्यासाठी फक्त पक्क्या मालाचं, अंतिम वस्तूचंच मूल्य विचारात घ्यायचं. तेच मूल्य फक्त राष्ट्रीय उत्पन्नात मोजायचं.